जशी वारी सर्वांना समावून घेते तसंच सेलिब्रिटीचं सेलिब्रिटीपणही या वैष्णवांच्या मेळाव्यात मिसळून गेलंय आणि तोही टाळ मृदंगाच्या गजरात म्हणतोय बोला रामकृष्ण हरी. बरं का माऊली, हा कुणी आत्ताचा वारकरी नाहीये, तर गेले काही वर्ष तो सातत्यानं पंढरीच्या वाटेवर विठ्ठल भेटीची आस मणी धरून चालतोय. स्वागत करूयात मराठमोळा अभिनेता संदीप पाठक याचं. तर आता संदीप आपल्या बरोबर आहे. संदीप, सध्या कसा अनुभव तुला येतोय वारीत? तुम्ही जसं म्हणाला तसं गेली म्हणजे माझी सलग 6वी वारी आहे आणि म्हणतात ना की मस्तकी चंदनाचा टिळा लागला विठ्ठलाचा लळा. तसा मला विठ्ठलाचा लळा लागलाय आणि वारी शिवाय मला आता करमत नाही. निश्चितच संदीप, गेली 6 वर्ष तू वारी करतोयस, वेगवेगळे अनुभव घेतोयस. एखादा लक्षात राहिलेला अनुभव किंवा मनाला लागलेला असा अनुभव? खरं तर इतके अनुभव पदोपदी येतात. खरं तर हा जो सोहळा आहे ना, तो बघण्याचा ऐकण्याचा सोहळा नाही, हा अनुभवण्याचा सोहळा आहे आणि प्रत्येकाला वेगवेगळ्या प्रकारचे अनुभव आणि तुम्हाला या वारीमध्ये वेगवेगळ्या रूपामध्ये तुम्हाला पांडुरंग भेट देऊन जातो. तसं माझ्याही बाबतीमध्ये अनेक अनुभव आहेत. त्यातला एक अनुभव वाखरी रिंगण सोहळ्याला मला आला होता की मी शोधत होतो की राहुट्यांमध्ये मी शूटिंग करत होतो, माझी टीम होती सोबत आणि शूट करता करता दुपारी 3:30-4 वाजले, ऊन होतं आणि मी म्हणलं की जेवण कुठे मिळेल, काय भूक लागली. तर एक माणूस आला, टोपी बिपी काळा असा, आणि तो म्हणला की चला या माझ्या मागं. म्हणून त्यांनी मला शेतातून आमच्या टीमला नेलं. एके ठिकाणी वडाच्या झाडाखाली 25-30 वारकरी बसले होते, तिथे नेलं. ते म्हणले हे आमचेच लोक आहेत, हे तुम्हाला जीव घालतील. जेव्हा त्यांना मी विचारलं तुमच्याच माणसांनी मला इथं आणून सोडलं, तर ते म्हणले आमचे कोणी नाही, आम्हीच 25 जण आहेत. म्हणले कुणी आणून सोडलं? तर आमच्या टीमलाही आश्चर्य वाटलं. आम्ही बराच शोधलं, तो माणूस काही सापडला नाही. तर तिथले एक सिनियर होते आजोबा, ते म्हणले राहू द्या, 2 घास खाऊन घ्या, पांडुरंगानं तुम्हाला आमच्याकडं सोडलंय. तर ते जेव्हा मी ऐकलं तेव्हा अंगावर माझ्या काटा आला. असे वेगवेगळे अनुभव आणि आयुष्यभर लक्षात राहणारे. मी नेहमी म्हणतो की ही वारी नुसती वारी नाहीये, नुसती विठ्ठल भेट नाहीये, तर सगळ्यांचं जगणं समृद्ध करणारी ही वारी आहे असं मला वाटतं. आणि ही लोक सुद्धा, प्रत्येक वारकरी म्हणतो की हा सोहळा स्वर्गी नाही, हा इथेच अनुभवण्याचा सोहळा आहे, हे सगळं वारकऱ्यांचं म्हणणं. अगदी संदीप, विठ्ठल मंदिरात आहे आणि अलका टॉकीजचं विठ्ठल रखुमाईचं मंदिर आहे, तिथे मी आहे. बरं संदीप, कामातून वेळ काढून वारी करणं, कुठून येते ही ऊर्जा? ही ऊर्जा येते, हे दिसतायत ना तुम्हाला हे सगळे, ही माझी ऊर्जा आहे. त्याचं कारण असं आहे की मी जसं म्हणालो की वारीशिवाय मला करमत नाही. आता नाटकाचे प्रयोग, शूटिंग, मी हे 20 दिवस जे आहेत ते सगळं बाजूला ठेवतो आणि मी नेहमी म्हणतो की हे माझं मेडिटेशन आहे 20 दिवसांचं. आणि ही सगळी सिनियर मंडळी तुम्हाला दिसत असतील, ज्यांचं वय 65-70, काही 80 वर्षाचे सुद्धा वारकरी आहेत. त्यांच्याकडे बघून असं वाटतं की यांच्यामध्ये ही ऊर्जा कुठून येते? मी तरी तरुण आहे, परंतु ही लोक उद्या परवा तर ही लोक दिवेघाट चढणार आहेत, अख्खा दिवेघाट. आणि नुसतं चढणार नाही तर अभंग, गवळणी, भारुड, भजन, प्रेमे छंदे नाचे डोले, हरपला देहभाव, अशी वारकऱ्याची वृत्ती असते. म्हणून घाटच नाही तो माठ होऊ शकतो. हरपला देहभाव. वा 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 वा, ऐकलं तुम्ही? ही एनर्जी आहे आणि ही आपल्या महाराष्ट्राची शेकडो वर्षाची परंपरा आहे. आणि महाराष्ट्राची पहिली ओळख जर काय असेल, वारी परंपरा आणि वारकरी संप्रदाय. निश्चितच संदीप, आणखी तुमच्यासोबत अनेक वारकरी तिथे दिसत आहेत, त्यांच्याशी बातचीत करा. त्यांच्या भावना सध्या काय आहेत, त्यांचे अनुभव काय आहेत? तुम्ही कुठून आलायत? लातूरून आलाय तुम्ही? लातूरून लातूरून यायला लोय, लातूरून यायलाय. नांदेड जिल्हा. बरोबर. आणि कसं वाटतंय माऊलीला बघून, सोहळा बघून आम्हाला भर आनंदात वाटतो.
त्या लगेच पाणी तरळलं डोळ्यामध्ये. असे ह्या सगळ्या माऊलींच्या डोळ्यामध्ये पाणी, त्यांचं सगळं हारपून जातं भान. निघताना सुनेनं परवानगी दिली का? परवानगी दिली. आम्ही परवानगी घेता नाही, आम्हाला परवानगी माऊलीची घ्यायची न्यायची. एरवी घरामध्ये भांड लागतं. लागू जा खन 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 भांड लागू देत नाही आम्ही. आम्ही याच्यात पण सुनेचं कौतुक आहे की कौतुक आहे. सासूबाई तुम्ही जाऊन या वारीला. म्हणतात. कसं तुम्हाला कसं आहे? तसंच आहे. चांगलं वाटतं. छान. तुम्ही लातूरचेच आहेत? लातूर मालक आहेत. मालक आहेत. अगं माय मालक आहे. हे बघा तिकडं विठ्ठल रखुमाई माग दिसतंय. त्याचं दर्शन घेतलं ह्या बाई इथं लगेच आणि अनुमती आहे. पांडुरंगा बोला जरा आमच्याशी, कसं वाटतंय? चांगलं वाटतं. पंढरपूर 300 किलोमीटर आहे माऊली. 300 किलोमीटर आहे. कसं चलशील ग? आता पांडुरंग येणार. पांडुरंग येणार. हा पांडुरंग येणार. बर पंढरपूरला जाशील ना तेव्हा सुद्धा 17-18 तास उभं राहायचं रांगेत. राहतो. हा आणि मग पांडुरंग भेटल्यावर काय मागायचंय का नाही? काय मस्त खास. हा आपला महाराष्ट्र आहे. आता आपण पाहूयात वारकरी आशा आनंद वारीत कसे दंगलेत अंतरंगी. गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया, श्री गजानन महाराज की जय. बोला पुंडलिक गौरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरनाथ महाराज की जय. राम राम माऊली. नमस्कार, राम राम, जय हरी माऊली. आनंद वारी या G24 तासच्या बहारदार कार्यक्रमामध्ये मी संदीप पाठक तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. बोला पुंडलिक गौरदे हरी विठ्ठल श्री पंढरनाथ भगवान की मंडळी, तुमच्या लक्षात आलं का? आळंदीहून निघालेत. आळंदीहून चलत चलत आज पुण्यनगरी गाठलेली आणि माझ्या बाजूला माऊली बसलेली आहे. काय नाव आहे? भागीरथी बाई श्री हरी सावंत. हे धरतो मी, ही जबाबदारी माझी. भागीरथी बाई आहेत, मानवतच्या राहणारे आहेत आणि मी माजलगावचा आहे. त्याच्यामुळे मराठवाड्यातले माणसं भेटली की मी असा एकदम एनर्जी. काय म्हणणार आज आमच्या G24 तासच्या रसिक प्रेक्षकांसाठी काय ऐकविणार? अभंग मगाच नंतर जे म्हणलं होतं ते होऊन जाऊ द्या. दानका. सासूबाई आत्याबाई सांगा तुमच्या लेकाला. सासूबाई आत्याबाई सांगा तुमच्या लेकाला. आता मी चालले पंढरीला आनंद आनंद. आता मी चालले पंढरीला आनंद आनंद. आता मी चालले पंढरीला आनंद आनंद. शेजारणी सजनी तुझं माझं एक मन. शेजारणी सजनी तुझं माझं एक मन. उष्ण देऊन संग नेन आनंद आनंद. उष्ण देऊन संग नेन आनंद आनंद. मी ऐका, माझे केस पांढरे वारी आहे म्हणून मी निघताना काळे केले. ह्यांचा रंग बघा केसांचा. कसं वाटेल? एकदम वारी रंग आपल्याला आला पाहिजे तर खरा वारकरी.
एकदम हे 12-13 वर्ष झालं वारी करतो, एकदम आनंदाची वारी आहे. आज घरचं काही सगळं विसरून जातोय माणूस. याचा चालायला लागलं का पंढरीचं पांडुरंगाचं आठवण येते. 12-13 वर्ष झाले वारी करता? वारते कर 13 वर्ष. तुमचा मिशीचा रंग मला एवढा आवडला. शुभेच्छा तुम्हाला. पण आता लय चालायचंय, त्याचं काय? आनंद आहे, आनंद आहे, आनंदात. हे शूट करा, ह्या बघा, हे काढा. मी सातारा जिल्ह्यातला आहे. झरंडेश्वर मंदिर आहे ना, मला जवळजवळ 25,000 रुपये गोळा होतात. पण प्रत्येक शनिवारी मी झरंडेश्वर हनुमानाचं मंदिर आहे, श्रावण महिन्यात वारीसाठी लोक येतात. त्यांना सर्वांना मी जेवण, लापशीचं जेवण घालतो. माझा मुलगा मिलिटरीमॅन आहे, मला भरपूर भगवंतान दिलेलं आहे. तर फक्त करोनात वाचली. 25 वर्ष झालं वारी आहे आणि जवळ होत आहे तवर वारी करत जाणार. माझं गाव आहे जिल्हा सातारा, तालुका कोरेगाव, गाव चिलेवाडी आहे. नाही म्हणजे आता हे जे पैसे मिळतात तुम्हाला, तो झरंडेश्वर, सातारा जिल्ह्यात झरंडेश्वर म्हणून हनुमानाचं मंदिर आहे. श्रावण महिन्यात लोक येतात तिथं. त्यासाठी मी सर्व लापशी म्हणा, खीर म्हणा, ही जेवण देत असतो. पैसा एकही ठेवत नाही, फक्त पांडुरंगानं सुखी ठेवावं हीच. म्हणून तुकाराम तुकाराम नाम घेता कापेयम. जेव्हा तुकाराम महाराजांचं नाव घेचाल ना, तेव्हा यम सुद्धा कापणार. हे जे माऊली आहेत ते वारीमध्ये सगळ्यांना नाम लावतात, गंध लावतात आणि जो पैसा एकत्र होतो, लोक नाणी देतात, नोटा देतात, ते सगळे एकत्र करतात आणि सगळ्यांना जीव घालतात. लापशी लापशी लापशी. आमच्या टीमतर्फे, आनंदवारीच्या टीमतर्फे G24 तास कडून तुम्हाला हा खारीचा वाटा. जय हरी माऊली. कुंडली कन्हैया रे, कन्हैया रे, कन्हैया रे जग जेठी. कन्हैया रे, कन्हैया रे, कन्हैया रे जग जेठी. कन्हैया रे जग जेठी दे बेटी एक वेळा. कन्हैया रे जग जेठी दे बेटी एक वेळा. कन्हैया रे, कन्हैया रे जग जेठी. कन्हैया रे, कन्हैया रे, कन्हैया रे जग जेठी.
Yeah.